सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। राज्यात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात। या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झालं, तर दुसऱ्या दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली। या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय, पण अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली आहे। त्यामुळे आता महापौर कोणत्या पक्षाचा बनणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत ठाकरे बंधूंचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार असं म्हटलं जात आहे। राज्यात 29 महापालिकेची निवडणूक होती, तरीही सर्वांचं जास्त लक्ष हे अतिशय श्रीमंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे लागलं होतं। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांनी युती करत ही निवडणूक लढवली। त्यांच्या विरोधात आव्हान होतं ते ठाकरे बंधूंचं, पण 89 जागा मिळवत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि शिवसेना शिंदे गटाने 29 जागा मिळवत महापौर पदासाठी लागणारे मॅजिक फिगर म्हणजेच बहुमताचा अगदा पार केलाय। दोघांना मिळून मुंबईत 118 जागा मिळाल्या असून आता मुंबईत महायुतीचाच महापौर असेल हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे। महाराष्ट्रात 29 महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्यात। महापालिका निवडणुकीचा निकालही जाहीर झाला असून यात महायुतीला बऱ्याच ठिकाणी घवघवीत यश मिळालंय। मुंबई महापालिकेत भाजपाला 89 जागांवर विजय मिळाला, त्यामुळे तो सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा जिंकता आल्यात। मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेच्या संघर्षाला हॉटेल पॉलिटिक्सची फोडणी मिळाली आहे। सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षातील 29 नगरसेवक हे वांद्यातील आलिशान ताज लँड अँड या हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। या नगरसेवकांचा मुक्काम आज तिसऱ्या दिवशीही कायम आहे। गेल्या 43 तासांपासून हे सर्व नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार आहेत। जोपर्यंत मुंबईचा महापौर निश्चित होत नाही तोपर्यंत ही तटबंदी कायम राहण्याची शक्यता आहे। अनेक वर्षांपासून राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या होत्या। शेवटी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया झाली आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी झाली। राज्यात महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला। भाजपाने अनेक महापालिकांवर एक हाती सत्ता मिळवली, मात्र असं असलं तरीही आता महापौर पदासाठी रस्सीखेच सर्वत्र बघायला मिळत आहे। भाजपा शिवसेना शिंदे गटाने काही पालिकांवर युती म्हणून निवडणूक लढवली। अजित पवार गटाने महापालिका भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली, चक्क शरद पवार यांच्या पक्षासोबत लढवली। मात्र या दरम्यान अत्यंत मोठं अपयश अजित पवार गटाला मिळालंय। पुण्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला। मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेच्या मतदानानंतर शुक्रवारी निकाल जाहीर झाले। भाजप हा पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरला असून महायुतीत असूनही शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाला फारसा फायदा झाला नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने तर भाजपासोबत युती न करता एकला चलो रेचा मार्ग निवडला। प्रसंगी काही ठिकाणी काका शरद पवारांचा हात धरत त्यांच्या राष्ट्रवादीत ही युती केली, मात्र शिंदेंच्या सेनेचं तसं नाही। त्यांनी मुंबई महापालिकेत भाजपासोबत युती करत निवडणूक लढवली, मात्र तेथे त्यांचे फक्त 29 नगरसेवक निवडून आले। ठाकरे गटाच्या उमेदवारानं अनेक ठिकाणी त्यांचा पराभव केला आणि मुंबईत व सर्व ठिकाणी भाजपाचाच वर चष्मा असल्याचं दिसून आलं। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या।
राज्याच्या 29 महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली। या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात महायुतीला बऱ्याच ठिकाणी घवघवीत यश मिळाले। मुंबई महापालिकेत तब्बल 89 जागा जिंकत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरलाय, तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा जिंकता आल्या। त्यानंतर आता सध्या राज्याच्या राजकारणात नगरसेवकांच्या फोडाफोडीवरून जोरदार चर्चा सुरू आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार निशाणा साधलाय। आमचे नगरसेवक सुरक्षितपणे आपापल्या घरी आहेत, पण शिंदेंनी स्वतःच्या आणि भाजपाच्या नगरसेवकांना कैदखान्यात का डांबवलं आहे, असा सवाल राऊत यांनी केला। भारतीय क्रिकेट सध्या अडचणीत आहे। 2 वर्षापूर्वी मालिकेत न्यूझीलंड कडून भारताचा पराभव झाला होता। दशकातील हा सर्वात वेदनादायी पराभव होता। आता वन डे सिरीज मध्ये पराभव झालाय। मायदेशात भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंड विरुद्ध मालिका गमावली आहे। मुळात भारताने विजयी सुरुवात केली होती, पण न्यूझीलंडने मागून येऊन दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली। कालच्या सामन्यात न्यूझीलंडची खराब सुरुवात झाली। 5 धावांवर 2 विकेट गेले होते, पण तरीही त्यांनी 7 बाद 338 धावांचा डोंगर उभारला। या दुवा संख्येचा पाठलाग करत भारताचा डाव 296 धावांवर आटोपला। विराट कोहलीने शानदार शतक झळकावलं। विराटचं करिअर मधील हे 54व वन डे शतक होता। भारताचा 41 धावांनी पराभव झाला। भाजपाच्या पराभूत उमेदवारांचं घर जाळण्याचा प्रयत्न शिंदे सेनेच्या विजयी उमेदवारानं केल्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे। पोलिसांनी या प्रकरणी शिंदे सेनेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल केला। राजकीय वादाची किनार या सर्व प्रकाराला असल्याचं समजलं, तर मित्र पक्षातील वाद टोकाला गेल्याचंही दिसून आलं। यापूर्वी नागपूरमध्ये भाजपाच्या उमेदवार शिंगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता। त्यानंतर राज्यात अनेक भागात राजकीय वादातून हल्ला वाढ झाल्याचं चित्र आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अत्यंत मोठा इशारा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प जगातील अनेक देशांवर भरमसाठ टॅरिफ लावत आहेत। हेच नाही तर इराण सोबतचेही संबंध तणावात आहेत। ट्रम्प वारंवार ग्रीनलँड ताब्यात घेण्याची धमकी देत आहेत। तेथील रशियन धोका संपवण्याबद्दल ते भाष्य करतायत। डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी म्हटलंय की डेन्मार्क काही वर्षांपासून रशियाच्या धोक्यापासून ग्रीनलँडला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। आता वेळ आली आहे पूर्णपणे हा धोका दूर ठेवण्याची। डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल धक्कादायक खुलासा केला। भंडारा जिल्ह्यातील वरटी येथील सनफ्लॅग स्टील अँड आयर्न कंपनी सकाळी 10 वाजता शनिवारी एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाला। ही घटना कंपनीच्या SMS विभागात घडली। मारुती महादेव भिवगडे राहणार पाचगाव असे मृत क्रेन ऑपरेटर कामगाराचं नाव आहे। घटनेनंतर संतप्त झालेल्या कामगारांनी मृत कामगाराचे शव कंपनीच्या प्रवेशद्वारापुढे ठेवून नुकसान भरपाईस्तव विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं। प्राप्त माहितीनुसार मारुती भिवगडे शनिवारी 17 जानेवारीला काम करीत असताना 17 फूट उंचीवरून खाली पडल्याने त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाला। शव विच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह नातेवाईकांना सुपूर्द करण्यात आला, परंतु नातेवाईकांनी आणि कामगारांनी मारुती यांचा मृतदेह घरी न नेता अँब्युलन्सनी परत वरटी कंपनीच्या प्रवेशद्वारापुढे ठेवून रोष व्यक्त करीत कंपनी प्रशासनाकडून भरीव मदत आणि अन्य न्याय मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं। सदर आंदोलनामुळे स्थळी काही काळ तणावाचं वातावरण होतं। घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधिकारी व कर्मचारी ताफ्यासह स्थळी पोहोचले। दरम्यान कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा सुरू असताना आंदोलनात स्थानिक व राजकीय नेते तसेच पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, संतप्त कामगार व नागरिकांनी एकत्र येत न्याय मागणी संदर्भात घोषणा करीत तटस्थ भूमिका घेत कंपनी प्रशासनासमोर नुकसान भरपाईस्तव मागण्या केल्या। त्यातील सनफ्लॅग व्यवस्थापक मंडळाने काही मागण्या मान्य केल्या, तर मृतकाच्या कुटुंबियांनी सहमती दर्शवली व कंपनी प्रशासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे लिखित पत्रही मृतकाच्या कुटुंबाला दिलं।
4 तासानंतर सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान मारुतीचा मृतदेह अंत्यविधीकरिता उचलण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा होता। त्यात साकोलीचे SDPO शिवम विसापुरे, वर्टी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश गिरी तसेच उपनिरीक्षक अभिजित पाटील, मोहाडीचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरेंद्र बेलखोडे, जवाहर नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भीमा पाटील, ग्रामीण पोलीस स्टेशन कारधाचे ठाणेदार गोकुळ सूर्यवंशी, भंडारा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उल्हास भुसारी, तुमसर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय गायकवाड, लाखनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार बारसे व मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी उपस्थित होते। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे संपतो। तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।